ठाकरे बंधूंची नाशकात संयुक्त सभा होणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे सभेला एकत्रित संबोधित करणार आहे। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर संध्याकाळी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येते। अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा होणार आहे। ठाकरे बंधूंची तोफ नाशकात धडाडणार आहे। या सभेसंदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, कशी तयारी चालली आहे ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेची? काय वातावरण मनसे आणि ठाकरे गटात आहे? प्रणिता, ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज नाशिकमध्ये जैत होणार आहे आणि त्याचीच तयारी जी आहे ती संपूर्णपणे झालेली आहे। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज भाषण करणार आहेत आणि आजच्या या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण या दोघांची पहिली सभा जी आहे ते नाशिकमध्ये जैत होईल अशा पद्धतीचा संपूर्णपणे माहिती आहे आणि त्याची व्यवस्था आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असा अंदाज आहे आणि त्यामुळेच खूप ही मोठी जी व्यवस्था आहे त्या या मैदानावरती करण्यात आलेली आहे। नाशिकचं अनंत कान्हेरे मैदान आहे, एक मोठं मैदान आहे आणि इथे जी व्यवस्था आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेची ती संपूर्णपणे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नाशिकमध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र लढतायत आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंची पहिली सभा नाशिकमध्ये आज जैत होणार आहे। त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे काय भाषण करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून जे राजकारण नाशिकमध्ये झालेलं आहे त्या सगळ्या मुद्द्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे आज बोलतील अशा पद्धतीचा एक अंदाज आहे। त्यामुळे काय ते नेमकं बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण भाजपने सुद्धा मोठी ताकद हे नाशिक महापालिकेसाठी लावलेली आहे। गेल्या हे 2-3 दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। आगामी कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक महापालिका मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना हे दोघंही खूप मोठी हे ताकद हे नाशिकमध्ये लावल्याचं आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालेलं आहे। त्या सगळ्या अनुषंगाने राज ठाकरे उद्धव ठाकरेंची सभा आजची खूप महत्त्वाची आहे। संपूर्ण जी तयारी आहे ते झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। इथे ज्यात एलसीडीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे काही व्हिडिओ दाखवतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। हे अशा पद्धतीची स्टेजची व्यवस्था आहे, खूप मोठा स्टेज जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। अनेक जे खुर्च्या आहेत ते स्टेजवरती ठेवण्यात आलेला आहे, कारण मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते सुद्धा या सभेला असतील अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि त्याची जी व्यवस्था आहे ती संपूर्णपणे नाशिकमध्ये हे झाल्याचं बघायला मिळते। अनेक वर्षानंतर नाशिकमध्ये हे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच जे एकूणच व्यासपीठावरती जे येणार आहेत, त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे आज काय भाषण करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, या सभेसंदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।